नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन अपडेट जे आलेले आहे SABC स्टुडंट यांच्यासाठी SABC कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही आता किती महिन्यापर्यंत तुम्ही देऊ शकता त्याची नवीन अपडेट आलेली आहे आणि जो GR आलेला आहे तो तुम्हाला आता मी सांगत आहे। आणि गुड न्यूज आहे, 6 महिन्यापर्यंत एक्सटेन्शन तुम्हाला दिलेलं आहे जात वैधता प्रमाणपत्रासाठी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी। ती इन्फॉर्मेशन काय आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जसं की मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे GRचं 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ज्यामध्ये LLBचे पण कोर्सेस येतात त्यामध्ये प्रवेश जर तुम्हाला घ्यायचं होतं ते तुम्ही कॅप राऊंड थ्रू घेत होता, त्याची जी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे तुम्ही आता कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलेला आहात, कास्ट व्हॅलिडिटी जे अप्लाय केलेला आहे ती तुम्ही रिसिप्ट दिल्याच्या नंतर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्याच्या अगोदर तुम्हाला कॉलेजमध्ये ज्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन होईल या SABCच्या रिझर्वेशनमध्ये तुमचं ॲडमिशन होईल त्या कॉलेजला तुम्हाला 6 महिन्याच्या अगोदर तुम्हाला ही सर्टिफिकेट देऊ शकता। म्हणजे 6 महिन्याचा तुम्हाला कालावधी हा वाढवून दिलेला आहे SABC सर्टिफिकेटसाठी। सो याचा शासन निर्णय हा आज आलेला आहे। GR जो आज हा आलेला आहे 22 जुलै 2024। शासन निर्णय क्रमांक इथे आपण बघू शकतो, संकीर्ण क्रमांक 2024 प्रक 75 आरक्षण 5 यावरून हा GR आता निघालेला आहे। महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 म्हणजे SABCच्या संदर्भात हा GR आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचं खूप टेन्शन येत होतं की 1-2 महिन्यामध्ये आम्हाला सर्टिफिकेट भेटू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे। 6 महिन्यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये तुमचं SABC सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे। तुमचं ॲडमिशन चालू राहणार आहे 6 महिने, कारण की 6 महिन्याच्या अगोदर तुम्ही ती सर्टिफिकेट दिली तर तुमचं ॲडमिशन आणि रिझर्वेशनमध्ये तुमचं जे काही SABCला रिझर्वेशन आहे त्यानुसार तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार आहे। आता तुम्ही कॅप राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे रिसिप्ट असेल त्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड थ्रू SABCचं तुम्ही रिझर्वेशन घेऊ शकता। आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही जर अप्लाय केला असेल तुम्हाला रिसिप्ट भेटले असेल तर रिसिप्टच्या बेसवर तुम्हाला 6 महिन्याचा अवधी दिलेला आहे। उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून जेव्हा तुम्ही अर्ज केलेला आहे ते 6 महिन्याच्या कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तो जो निर्णय असा आहे की उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी प्रवेशांसाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे। सदर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र जर सादर करणे हे बंधनकारक राहील। जर तुम्ही ती सर्टिफिकेट 6 महिन्याच्या आतमध्ये जर सबमिट नाही केली तर त्या उमेदवाराचे प्रवेश हे रद्द करण्यात येईल आणि त्या संबंधित उमेदवार त्यासाठी जबाबदार राहील। म्हणजे तुम्हाला आता 6 महिन्याचं टाईम दिलेला आहे, त्या 6 महिन्याच्या टायमिंगमध्ये कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला सबमिट करायची आहे कॉलेजमध्ये। ज्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होईल, जो कॉलेज तुम्हाला अलॉट होईल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करायचे 6 महिन्याच्या अगोदर। जर नाही केलं तर तुमचे जो काही ॲडमिशन असेल ते कॅन्सल होईल। सो आनंदाची बातमी ही आहे की जात वैधता प्रमाणपत्रासाठी तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी हा दिलेला आहे। चांगली गोष्ट आहे, नक्की तुम्ही याचा फायदा घ्या आणि तुम्ही याचं जे काही सर्टिफिकेट असेल ते नक्की तुम्ही हे काढा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला चांगलं हेल्प होईल। सो नक्की तुम्ही यामध्ये SABCचं सर्टिफिकेट नक्की काढा, ठीक आहे। हा नवीन GR आहे, हा नवीन GR तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईनच, सो डोंट वरी। यामध्ये तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे सर्टिफिकेट तुम्हाला देण्यासाठी। सो याचा नक्की पुरेपूर तुम्ही फायदा नक्की करून घ्या। ओके, थँक्यू सो मच। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की हा तुमचा चॅनल आहे। सो नक्की तुम्ही याला पुढे पाठवण्याचं नक्की तुम्ही काम नक्की कराल। थँक्यू सो मच।